नमस्कार मंडळी, मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते। जसे की आपणा सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या 10 तारखेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनाचे औचित्य साधून आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची जी पौराणिक माहिती किंवा पौराणिक कथा सांगितली जाते त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तासाठी मोठी पर्वणी असते। महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभरात आणि जगभरात सुद्धा आहेत। स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक माहिती काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे 1856 मध्ये अवतरले असे सांगतात। त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते। श्री स्वामी समर्थ महाराज अर्थातच अक्कलकोटचे स्वामी हे श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जाते। गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने प्रकट झाले असे सांगितले जाते। 1459 मध्ये माघ वैद्य 1 शके 1380 रोजी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या। त्यानंतर ते शैल यात्रेच्या निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले। याच वनामध्ये त्यांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली। या काळामध्ये जे 300 वर्षाची कठोर तपश्चर्या होती या काळामध्ये मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले। एके दिवशी एक लाकूड तोड्या वनात आला आणि लाकूड तोडत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि ती कुऱ्हाड त्या वारुळावर पडली। यानंतर त्या वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला। त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आला, हेच म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज। तेथेच आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोडा घाबरलेला होता। मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिले आणि देशाटनासाठी निघाले आणि इतर वेगवेगळे देश फिरून शेवटी स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यातून अक्कलकोटामध्ये दाखल झाले असे सांगितले जाते। तर श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांना ओळखले जाते आणि या पौराणिक कथेनुसार श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो। त्यानंतर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असेही सांगितले जातात। नंतर श्री स्वामी समर्थ महाराज पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करत सोलापूरला आले। त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले आणि तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले। भेटेल त्याला स्वामी महाराजांनी आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले। पुढे 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला। तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट येथे हे तीर्थक्षेत्र झाले। याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले। स्वामींनी 1878 मध्ये अवतार संपवल्याचेही सांगितले जाते, पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करत असतात असे अनेक भक्तांचे अनुभव येथे सांगितले जाते। तर श्री क्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा केला जातो आणि यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येथे हजेरी लावत असतात। तर आपणा सर्वांना स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि वेगळ्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।